नमस्कार, मी सुचिता कुलकर्णी. आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल. पाहुयात आताची ठळक बातमी. माननीय IGM PSC आयोग सदस्य IPS डॉक्टर प्रतापराव दिघावकर यांची अजंग वडेल फार्म हाऊस येथे भेट. मालेगाव धुळे दौऱ्यानिमित्त व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह संस्थेचे संस्थापक व उद्योजक माननीय डॉक्टर शिवाजीराव डोळे साहेब, एक्स आर्मी ब्लॅक कॅट कमांडो यांच्या अजंग येथील फार्म येथे भेट दिली असता डोळे साहेब यांच्या वतीनं त्यांचा सन्मान करण्यात आला. डॉक्टर दिघावकर यांच्या सहकारातून समृद्धीच्या तत्वावर पूर्व सैनिक आणि शेतकऱ्यांना एकत्र करून अत्याधुनिक अवशेषमुक्त आणि सेंद्रिय शेतीद्वारे फळबागा बहरविण्यात आल्या. व्यंकटेश्वरा फार्म अजंग मालेगाव नाशिक येथे पिकांची व मातीची गौ जीवामृत, शेणखत आणि गांडूळ खताच्या द्वारे पोषण केलं जातं, ज्यामुळे जमीन तर सुपीक होतेच पण शेतकऱ्यांना देखील पीक चांगलं येतं. तसेच विविध प्रकारचे अगरबत्ती, मध, काजू, बदाम, द्राक्ष व इतर लागणारे फळ फ्रूट सर्व ऑर्गॅनिक आहे व महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण भारत, युरोपियन देशामध्ये देखील जातात. आपल्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. तसेच त्यांच्या माध्यमातून होणारा 400 परिवारांचा रोजगार देखील आहे. असे कार्यशील, प्रगतशील उद्योजकांची काळजी गरज असे डॉक्टर प्रतापराव दिघावकर सरांनी डोळे सरांचे कौतुक करून धन्यवाद मानले. दिघावकर सरांची मालेगाव येथील रेस्ट हाऊस येथे जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यशवंत शिरसाट, महाराष्ट्र प्रदेश सचिव कांतीभाऊ पाटील, मालेगाव तालुका अध्यक्ष शरद बच्छाव, निखिल पाटील, अशोक कदम, अन्य मान्यवर यांच्या भेटी घेऊन मनमोकळेपणाने गप्पा मारल्या व कोणालाही कोणत्याही अडचणी असल्यास आपण केव्हाही माझ्याशी संपर्क साधावा. आपण माझ्यासाठी गावोगावी फिरून धुळे लोकसभा मतदारसंघात ज्या ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन जे माझ्यासाठी केले ते मी विसरणार नाही. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करेल असे आश्वासन दिलं. प्रतिनिधी RT आहेर, नाशिक, महाराष्ट्र. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट. धन्यवाद.